आज आपण येथे अतिशय आरोग्यदायी अशी शेवग्याच्या पानांची भाजी बनवली आहे. शेवग्याच्या शेंगाच नाही तर पानंही औषधी आहेत. याच्यामध्ये कॅल्शियम, फॉस्फरस त्याचबरोबर व्हिटॅमिन बी भरपूर प्रमाणात असते, ज्यामुळे पचनासाठी उपयोगी आहे. यातील जीवाणू व जंतुनाशक गुणधर्मामुळे आतड्याच्या इन्फेक्शनपासून संरक्षण भेटते. त्याचबरोबर बीपी आणि शुगरच्या पेशंटसाठीही भाजी अतिशय फायद्याची आहे. याच्यामध्ये प्रोटीन्स आणि विटॅमिन्स भरपूर असल्यामुळे प्रसूतीनंतर आईला दूध येण्यासाठीही या पाल्याची भाजी उपयोगी आहे. हे नैसर्गिक बॉडी डिटॉक्स आहे आणि याच्यामुळे आपली प्रतिकारशक्तीही वाढते. थोडक्यात ही पानं म्हणजे पृथ्वीवरील अमृतच आहे. ही भाजी बनवण्यासाठी आपल्याला शेवग्याच्या फांदीच्या शेंड्याच्या कोवळ्या ढाळ्या या पद्धतीने मोडून घ्यायच्या आहेत. ही भाजी बनवण्यासाठी आपल्याला शेवग्याच्या कोवळ्या पानांचा वापर करायचा आहे. या पद्धतीने आपल्याला शेवग्याची पानं निवडून घ्यायचेत आणि 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचेत. या भाजीसाठी इथे आपण एक मोठा कांदा घेतलाय बारीक कापून, 4 ते 5 हिरवी मिरची घेतली आहे आणि 10 ते 12 लसूण पाकळ्या घेतलेत. अर्धी वाटी मुगाची डाळ घेतली आहे, जी आपल्याला अर्धा तास भिजवून घ्यायची आहे. भाजी बनवण्यासाठी कढईमध्ये 2 मोठे चमचे तेल घेतले. याच्यामध्ये लसणाची फोडणी करून घ्यायची. लसूण थोडासा भाजला की याच्यामध्ये आपल्याला मिरची घालून घ्यायची आहे. मिरची ही आपल्याला थोडीशी भाजून घ्यायची आहे आणि नंतर याच्यामध्ये आपल्याला कांदा घालून घ्यायचा आहे. मिरची जास्त खरपूस भाजायची नाही आहे, कारण ती पुन्हा कांद्यामध्येही भाजली जाते. मिरची थोडीशी भाजली गेली की आपण याच्यामध्ये आता कांदा घालून घेऊया. कांदा आपल्याला एकदम गुलाबी कलर येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे आणि कांदा भाजल्यानंतर याच्यामध्ये आता आपण ही शेवग्यांची पानं घालून घेऊया. ही भाजी बनवायला अतिशय सोपी आहे. अगदी आपण करडईची भाजी बनवतो किंवा मेथीचीही कांदा घालून भाजी बनवतो, याचप्रमाणे ही भाजी बनवायची आहे. भाजी कांदा आणि तेलामध्ये 2-3 मिनिट परतून घ्यायची आहे आणि आता याच्यामध्ये भिजवलेली मुगाची डाळ घालून घ्यायची आहे. डाळ घातल्यानंतर हे 2-3 मिनिटांसाठी आपल्याला हे तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचं आहे. चवीनुसार मीठ घालायचं आणि याच्यामध्ये थोडासा पाण्याचा शिंतोडा टाकून आपल्याला हे झाकून 10 मिनिटांसाठी शिजवून घ्यायचं आहे. मेथी किंवा इतर भाज्यांप्रमाणे या भाजीला पाणी सुटत नाही, त्यामुळे आपल्याला याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे, 2 ते 3 चमचे, आणि नंतर झाकण ठेवून ही आपल्याला 10 मिनिटांसाठी शिजवून घ्यायची. इथे आपल्याला जास्त पाणी घालायचं नाही आहे, फक्त 2-3 चमचे पाणी शिंपडून घ्यायचे आणि झाकण ठेवून द्यायचे. मध्ये एकदा भाजी थोडीशी हलवून घ्यायची आहे. 10 मिनिटांनंतर तुम्ही पाहू शकता आपली भाजी छान शिजली आहे. याची थोडी नैसर्गिक कडवट चव असते, त्यामुळे याच्यामध्ये आपण 1 चमचा कच्चं तेल घालून घ्यायचं आहे. भाजीची चव छान लागते आणि कडवटपणाही जाणवत नाही. कोकणामध्ये ही भाजी ओलं खोबरं घालूनच बनवली जाते. इथे डाळीऐवजी तुम्ही ओलं खोबरं वापरलं तरीही चालेल. कडवटपणा तर जाणवत नाही, चवही अतिशय छान लागते.